तृषा जलाची, हे जीर्ण वस्त्र झाले परी नाही आस त्याची. मी सर्वदा भुकेली तुझ्याच दर्शनाची, जाऊ कशी रिकामी जीवित काय तुझी. अन्नाची नाही भूक नाही तृषा जलाची, हे जीर्ण वस्त्र झाले परी नाही आस त्याची. मी सर्वदा भुकेली तुझ्याच दर्शनाची, जाऊ कशी रिकामी जीवित काय तुझी. आले तुझ्याच दारी मी घेऊन झोळी, मज भीक घाली देवा सर्वाहुनी निराळी. मी भक्त नाही देवा सेवा कशी करावी, पर्यंतरात माझ्या मूर्ती तुझी रहावी. नसता कृपा द्यायची झोळी कशी भरावी, ही हाक प्रेमलेची ऐकून धाव घ्यावी. मी भक्त नाही देवा सेवा कशी करावी, पर्यंतरात माझ्या मूर्ती तुझी रहावी. नसता कृपा द्यायची झोळी कशी भरावी, ही हाक प्रेमलेची ऐकून धाव घ्यावी. आले तुझ्याच दारी ही घेऊन झोळी, मज भीक घाली दे. नमस्कार. नमस्कार, मी अनुराधा अनिरुद्ध आष्टीकर. आपणा सर्वांचं आतुरालयाच्या यशस्विता या कार्यक्रमामध्ये परत एकदा मनपूर्वक स्वागत करते. काय मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? वा वा वा. यशस्विताच्या माध्यमातून आपण एक एक भाग सरांकडून समजून घेतो आहोत. मागच्याच रविवारी आपण एक खूप छान विषय अभ्यासला, तो म्हणजे आठवतोय ना? अहो तेच, फुकट काहीही जात नाही. आता घरातल्याच गोष्टींवर आपण चर्चा करतो आहोत, तर अजून एक घरगुतीच प्रश्न घेऊया. चला सरांशी संवाद साधूया आणि त्यांच्याकडून समजून घेऊया. सर, मागच्या रविवारी तुम्ही खूपच छान सांगितलं की आयुष्यात कोणतीही गोष्ट कधीही फुकट जात नसते. ती कुठल्या तरी जीवासाठी तिथे असते आणि आपण त्याच्यापर्यंत ती गोष्ट पोचवत असतो. खूपच छान सर. अनेकांचे रिप्लाय सुद्धा आले की अप्रतिम मार्गदर्शन मिळालेलं आहे. असाच एक घरगुती प्रश्न मनामध्ये आला आहे. तो प्रश्न असा आहे की अनेक वेळेला आपण जेवतो, पण बरेचदा जेवण करणाऱ्याची तक्रार असते की चवीत बदल पडतो. चव तशी नाही, चव अशी नाही. तर काय असेल ती चव? खरं इन्ग्रेडियंट्स तर माणूस तशीच टाकतो. बरं, एक शोध घेतला पाहिजे की तुम्हाला हे प्रश्न सुचतात कुठून. म्हणजे प्रश्नाचा सोर्स तुमच्याकडे काय आहे ह्याचा खरंच शोध घेतला पाहिजे. कारण असे काहीतरी प्रश्न तुम्ही काढताय की ते ध्यानीमनी नसतात. तुमच्याकडनं आल्यानंतर आठवतं की अरे वा, हे छान आहे. तर असा हा भाग खूप महत्वाचा आहे की तुम्हाला सुचतं खूप चांगलं, किंवा तुमच्याकडे असे काही सोर्स आहेत की जिथनं तुम्ही असे एक एक प्रश्न काढत जाता. आता तुम्ही जो प्रश्न विचारलात की चव, एक कॉमन पहिल्यापासून म्हटलं जायचं की माझ्या आईच्या हाताला जी चव होती ती पुढे कोणालाच नाही. माझी आई आमटी काही छान करायची, तशी आमटी आजपर्यंत तुला जमली नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्याच्यामध्ये एक महत्वाचा भाग असा सांगेन की चव पदार्थात असते की खाणाऱ्याच्या जिभेत असते, हा खूप महत्वाचा भाग आहे. बघा, या चवीबद्दल बोलायचं झालं तर खूप बोलण्यासारखं आहे, पण आपण काही भाग त्यातले उलगडू की जेणेकरून चव आपल्याला चांगली लागेल.
खरंय. कारण ह्या एपिसोडची पण एक चव आहे ना. बरोबर. पण त्या वातावरणामध्ये साजेसं ती चव रेंगाळेल तोंडामध्ये असं काहीतरी वातावरण झालं पाहिजे, तर त्याचा पण आपण प्रयत्न करूया. नक्कीच नक्कीच सर. बघा, तुम्हाला सांगतो की काही लोकांना अशी सवय असते की काहीही पुढ्यात आलं ना तरी त्याला नाव ठेवायचं. मग ते कुणीही केलेलं असो, कसंही झालेलं असो, अगदी उत्तम झालेलं असलं तरी ते त्याच्यात काहीतरी काढू शकतात. अगदी एका माणसाने तर असं सांगितलं होतं ना की कांदा अजून घातला असता तर चांगलं झालं असतं. आता कांद्याचं प्रमाण कमी जास्त होऊन चवीमध्ये किती फरक पडेल हे त्याचं त्यालाच नाही. पण ज्या वेळेला एखादी व्यक्ती असं काही नाव ठेवतं त्यावेळेला करणाऱ्याला किती दुःख होतं त्याचा कधी कोणी विचार नाही केला. अगदी खरंय सर. जसं तुम्ही म्हणालात ना की कांदा अधिक असता तर झालं असतं, असंख्य वेळा एक वाक्य असं पण येतं, पदार्थ छान झालाय पण आधी केला होता तशी चव नाही आली आहे. बरोबर. आता ज्या वेळेला तुम्ही काही नावं ठेवता तर तुम्हाला असं वाटतं की करणाऱ्याला हर्ट केलंय, त्याच्या मागे किती जणांना हर्ट केलंय याचा कोणी विचारच करत नाही. मी तर पहिला भाग असा सुरू करेन की तुम्ही समजा कांदे बटाट्याचा रस्सा केलाय, चला भाग. मग हा कांदा ज्या शेतकऱ्यांनी पिकवलाय तिथपर्यंत हे रिलेशन जाऊ शकतं. तुम्ही त्यालाही हर्ट करताय कारण तो बटाटा चांगला नव्हता, तो कांदा चांगला नव्हता. कोणीही जबाबदारी आपल्यावर घेत नाही की नाही टाकलं किंवा जास्त पडलं म्हणून असं झालं, पण कांदाच मुळात चांगला नव्हता. हो, आता हे जे काही हर्ट करणं आपण म्हणतो हे त्या सगळ्या इन्ग्रेडियंट्सना सुद्धा दुखावलं गेलंय. पण ही सवय झालेली असते. म्हणजे एका गृहस्थाने तर मला असं सांगितलं की नाव न ठेवता खाल्लं ना तर कधीच तुम्हाला चांगलं खायला मिळणार नाही. आम्ही अशासाठी नाव ठेवतो की पुढच्या वेळेला ते अधिक चांगलं व्हावं. मी म्हटलं हे अधिक कधी संपेल, तर मला कधीच नाही. प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन करणं, त्याच्यापेक्षा छान करणं हे सतत व्हायला पाहिजे म्हणून नाव ठेवणं गरजेचं आहे. बर. हा दुसरी बाजू म्हणण्याचा भाग आहे. पण वास्तविक काय आहे, तुम्हाला सवय लागली आहे ती तुम्ही बदलायला तयार नाही आहात. मग ही चव जी आपण म्हणतो ना, ही चव प्रत्येक गोष्टीमध्ये बदलते. ह्याचं भरपूर वेळा उदाहरण दिलंय आणि त्याच्यामध्ये आपण असं सांगितलंय, सत्यनारायणाला केलेला प्रसाद हा चक्क गोडाचा शिरा आहे, पण त्या दिवशी त्याची चव वेगळी असते आणि त्याच सगळ्या गोष्टी वापरून इतर कधीही केलात तरी त्या गोष्टी बदलतात. मग ही चव बदलते का खरंच? तर नाही बदलत. ग्रहण करताना तुमचे काय विचार आहेत त्यावर ही चव बदलते. बरोबर. कधी कधी असं होतं ना, म्हणजे या प्रसादाबद्दलच सांगायचं झालं तर आपण चाललेले असतो रस्त्याने आणि कुठेतरी अशी सत्यनारायणची पूजा दिसते, आपण डोकावतो तर ते लोक आपल्याला आग्रह करतात या दर्शन घेऊन जा. हे कधीही टाळू नये. तुम्ही डोकावलं आणि कोणीतरी बोलावलं ना तर सत्यनारायणाचा निरोप आहे तुम्हाला की येऊन भेट, तर टाळू नका. तो प्रसाद खाऊनच पुढे जा, नाहीतर तो भयंकर हैराण करतो. मग अशा वेळेला तुम्ही तिथे जो प्रसाद घेता आणि पुढे जाता तो काय फार मोठा देत नाही, द्रोणामध्ये छोटासा एक प्रसाद म्हणून तुम्हाला देतात, त्याची चव विलक्षण असते. अगदी खरं. मग तिथे तुम्ही असा विचार केलात का की आपल्या घरी कधीच असा होत नाही? नाही केला, त्याची तुलनाच नाही झाली. तुम्ही असं म्हणालात तो प्रसाद छान होता आणि तुम्ही खाऊन निघून गेलात. मग ह्या ज्या गोष्टी आहेत की कुठल्या वातावरणामध्ये तुम्ही खाताय, बनवताना बनवणाऱ्याचे विचार काय आहेत आणि खाणाऱ्याचं बनवण्यावर किती प्रेम आहे ह्यावर ह्या चवी पण बदलतात. बर. अगदी तुम्हाला उदाहरण सांगेन ना, आता काय लहान मुलं तुमच्या घरात नाहीत म्हणून, पण एखादी लहान मुलगी तुम्हाला असती जी आज 8वी 9वीत आहे आणि कधीतरी ती म्हणाली असती की आई आज मी भाजी करते, तुम्हाला सांग. तर तिने भाजी केलेली असते, जेवताना आपण ती घेणार आणि त्यावेळेला ती भाजी कशीही झाली असली ना तरी तिला प्रोत्साहन देण्यासाठी सगळेजण म्हणतील भाजी उत्कृष्ट झाली आहे. अगदी खरंय सर. म्हणजे नकळतपणे तुम्ही हे उदाहरण देऊन मला सुद्धा माझ्या बालपणाकडे नेलं. घरात
लहान मुलगी नाही हे नक्की आहे, पण कधीतरी मी लहान होते आणि आईच्या बरोबर पोळ्या लाटायला शिकण्याचा जो प्रयत्न होता, तर ती पोळी कशी पण वेडीवाकडी व्हायची आणि ती आवर्जून बाबांसाठी केलेली असायची. आणि मग बाबा म्हणायचे, बाबा माझ्यासाठी एका छानच झाली आहे पोळी. तो कौतुकाचा भाग होता. म्हणजे त्याची क्वालिटी काय आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काय घातलंय, ती टेस्ट काय, हा सगळा भाग वेगळा असतो. पण ते वातावरण इतकं पोषक झालेलं असताना की माझ्यासाठी कोणीतरी काहीतरी केलंय आणि माझ्या लाडक्याने केलंय. बरोबर. तर माझं लाडकं काहीतरी करताय ते चांगलंच होणार या भावनेने आपण जेव्हा या गोष्टी खायला सुरुवात करतो त्यावेळेला त्याच्यात चव बदलते. मी तर असं म्हणेन की कोणत्याही गोष्टी कम्पेअर कधीच करू नका. माझ्या आईसारखी आमटी कोणालाच करता येत नाही, नको येऊ दे. पण आहे ती वाईट झाली आहे का? पत्नीला कशाला दुखवता? बहिणीने केली असेल तर बहिणीला कशाला दुखवता? खा ना आनंदाने. ही चव चांगलं मानण्यावर आहे. तुम्ही त्या गोष्टी कशा तऱ्हेने, नाही तर नावं ठेवायला हजार गोष्टी आहेत. डाळ शिजलीच नाहीये, पाणी जास्त झालंय, या सगळ्या गोष्टींनी आपण बोलू शकतो. पण याच्यामधनं निगेटिव्ह गोष्टी निर्माण होतील. पॉझिटिव्ह गोष्टींकडे तुम्हाला बघायचं झालं आणि पॉझिटिव्ह गोष्टी मांडायच्या झाल्या तर खूप आहेत. अगदी आपण ह्याच्यामध्ये म्हणू, अगदी छान हल्लीचं वातावरण पण छान आहे, पावसाचे दिवस आहेत आणि हा पाऊस छानपैकी पडत असतो ना, तर सगळ्यांना असं अपेक्षित असतं की एवढ्या छान पावसात कांदा भजी झाली पाहिजे. बघा, मी श्रोत्यांना सांगेन आता फार प्रयत्न करू नका, कारण चातुर्मास ऑलरेडी सुरू झाला. होय होय. त्यामुळे आता कांदा भजी खाऊ नका. पण कांदे नवनी हा सुद्धा एक उत्सव धरला जातो आणि त्यावेळेला कांद्याची भजी करून खाण्याचा आनंद एक वेगळा आहे. अगदी खरं. मग इतर कधी आम्ही कांदा भजी खाल्ली नाही का? खूप वेळा खाल्ली ना. पण जी पाऊस पडत असताना कांदा भजी खाण्याची मजा आहे ना, ती इतर वेळेला नाहीये. अगदी खरं. कांद्या भजीमध्ये काही फरक पडला नाहीये, वातावरणामध्ये फरक पडला, तुमच्या विचारांमध्ये त्यावेळेला फरक पडला आणि म्हणून चव बदलते. ग्रहण करताना तुम्ही जे काही विचार करताय त्याच्यावरती चव ठरते, हे कसं आहे आणि काय आहे. पण हेच जर आपण पॉझिटिव्ह वेला नेलं, अगदी ह्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला उदाहरण देतो. जेवणाचं ताट वाढलंय. हल्ली काय माहितीये, सागर संगीत जेवणाचं ताट वाढण्याची पद्धत नाही. तुला काय पोळी भाजी आली आहे, पोळी भाजी आधी खाऊन घे, मग आमटी भात हवाय, मग आमटी भात खा. पण एकत्र सगळं वाढलंय की चटणी, कोशिंबीर, पोळी भाजी, आमटी, वरण, भात, जे काही आहे ते सगळे एकत्र वाढल्यानंतर ना माणूस असा विचार करतो पहिलं काय खाऊ. आणि पहिल्या घासाला जी चव असते ती जेवण संपताना उठतांच्या घासाला असते का? विचार करा. नाही, कधीच नसते. कारण त्यावेळेला आम्ही तृप्त झालेलो असतो, पोट पूर्ण भरलेलं असतं आणि आता हा घास संपून उठायचा आहे ह्या भावनेमध्ये असतो, ह्या विचारांमध्ये असतो. त्यामुळे पहिली चव आता लागणार नाही. ही चव जी आहे ही फार महत्वाची आहे. तुम्हाला सांगतो, एकाच ठिकाणचं श्रीखंड जर दोन वेगवेगळ्या वेळेला तुम्ही आणलं ना तरी चव बदलली आहे म्हणतात. बरोबर. आता मार्केटमधनं जे काही श्रीखंड तुम्ही आणलं ना, ह्याचं प्रमाण, त्यातले इन्ग्रेडियंट कधीही बदलले जाणार नाही. कारण त्यांचं प्रपोर्शन ठरलेलं आहे की एवढ्याला एवढं, एवढ्याला एवढं, आणि हा श्रीखंडाचा भाग घाल. पण ते कोणत्या वेळेला तुम्ही आणलं, इतर कोणत्याही दिवशी आणलं तरी त्याची चव वेगळी असेल आणि दसऱ्याला आणलं तर त्याची चव वेगळी असेल. फरक काय पडला? श्रीखंड तेच होतं. तुमचे विचार बदलले, तुमचं वातावरण बदललं आणि त्या वातावरणामधलं जी काही पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स तुम्हाला मिळतात ना, ती व्हायब्रेशन्स तुम्हाला इफेक्ट करून जातात. मग जेवायला बसताना हा आनंदाचा भाग आधी असला पाहिजे की मी आता आहार घेणार आहे. आजच्या काळात हे सगळं कठीण आहे. कारण आजच्या काळात ताट पुढ्यात आल्यानंतर अरे हेच केलंय का, चला आटपून घेऊया. म्हणजे बरीच माणसं असं म्हणतात, काही कर ना तू, काय प्रॉब्लेम आहे, मला 2 पोळ्या खाऊन उठून जायचं आहे. मग पोळी बरोबर काहीतरी एक असलं की झालं. मग हे जे उरक पाडणे ना, हा आहार नाही होऊ शकत. हे तुम्ही आटपून टाकलं. पण आनंद घ्या. तुम्हाला सांगतो, माझ्या माहितीत एक ग्रस्त होते, कदाचित आधी मी काही हा भाग बोललो असेल, तर ती व्यक्ती जेवताना प्रत्येक घास घेतल्यानंतर डोळे बंद करून जेवायची. आणि आम्ही त्यांच्याबरोबर असलो तर आम्ही त्यांची टिंगल करायचो.
ते काय बघत जेवतात माहित नाही, पण घास तोंडात टाकल्यानंतर ते कोणाशी एक शब्द बोलायचे नाही आणि डोळे बंद असायचे. तो घास पूर्ण झाला की ते आमच्याशी बोलायचे, काय मस्करी करतोस, काय चिडवतोस वगैरे असं म्हणायचे. पण दुसरा घास टाकला की परत ते गप्प, आम्ही सुरू. आज असं लक्षात येतं ना की ते त्या घासाचा आनंद घेत होते. बर. आम्ही कधीच असा विचार केला नाही की एक घास घेतल्यानंतर डोळे बंद करून शांतपणे तो आतमध्ये गेला पाहिजे, तो चावला गेला पाहिजे नीट. असा विचार करायला वेळ कोणाला आहे? आज एका मागोमाग एक घास, अगदी तुम्हाला जेव्हा अनुभवलं असेल तुम्ही सुद्धा, ठसका लागला ना माणसाला तरी दुसरा घास हातात असतो. त्याला सांगितलं तो खाली ठेव, पाणी पी, तरी तो ऐकत नाही. तो घास असा धरलेला असतो की तो ठसका थांबला की तो कोंबतो. अगदी खरं. कारण त्याला माहित असतं ताटात वाढलंय, संपवायचं आहे, बाकी काही होत राहते. मग हा आनंद कुठे नाही राहिला ना. अन्न हा जो भाग आहे ना, याचा आनंद घेणं फार महत्वाचं आहे. आता ते वाईट किंवा दोन्ही गोष्टी आहेत, चांगल्या वाईट, याचं एक उदाहरण जेवताना तुम्हाला देतो. पिठलं भाकरी किंवा पिठलं भात, भाकरी नाही म्हणतात पण पिठलं भात हे घरामध्ये कॉमन धरलं जातं. कधी कधी संध्याकाळच्या वेळेला कंटाळा आला तर आज आपण म्हणतो पिठलं भात कर, बस झालं. ह्या पिठलं भात विशिष्ट वेळी पण केला जातो. अगदी खरं. जे घरात एखादी वाईट घटना घडली आणि त्यानंतर जी काही घरामध्ये लोक येतात त्यांना सांगितलं जातं पिठलं भात खाऊन जा. आता मला सांगा, पिठलं भात पहिल्यांदा जो करतो तसाच आत्ताही केलेला असतो, पण दोन ह्यातली चव बदललेली असते. नक्कीच नक्कीच. कारण का, तर हे वातावरण वेगळं आहे, इथले विचार वेगळे आहेत, काहीतरी क्रिया करून आपण आलेलो आहोत आणि त्यानंतर आपल्याला ते खायचं आहे. ही फार वेगळी आणि कठीण भावना असते आणि त्या भावनेमध्ये पिठलं भाताची चव पूर्णतः बदलते. म्हटलं तर काहीही फरक केलेला नसतो करणाऱ्याने. पण हे सगळे भाग आपल्याला अभ्यासता आले पाहिजे. मी सोपा भाग असा म्हणेन ना की अन्नाची चव अन्नालाच ठेवा, तुमच्या जिभेवर आणूच नका. सगळं छान आहे म्हणून खायला सुरुवात करा, बघा तुमच्याकडे चुकीचं काही येणारच नाही. कारण सगळंच छान आहे, चुकणार काय येतात. पण त्या आहाराला न्याय द्या, ते प्रेमाने खा. तो घास उचलताना इतकं प्रेम हातामध्ये असलं पाहिजे ना की हे अन्न माझं पोषण करणार आहे, हा विचार करून जर आपण खायला सुरुवात केली तर चव काय महत्वाची आहे. हो, क्या बात आहे. कारल्याचा रस सुद्धा आंब्याच्या रसासारखा पिऊ शकाल. क्या बात आहे, क्या बात आहे. खूपच छान पद्धतीने सर तुम्ही आज दाखवून दिलं, समजावून सांगितलं की चव ही फक्त करणाऱ्याच्या हातात नसते. काय मंडळी, लक्षात आलं? चव ही फक्त करणाऱ्याच्या हातात नसते, तर ती तुम्ही कोणत्या मनस्थितीत खाता, कोणत्या परिस्थितीत खाता त्यावर सुद्धा अवलंबून असते. मग आजपासून चांगल्या मनस्थितीत आणि चांगल्या परिस्थितीत प्रत्येक घास ग्रहण केला तर आनंद असेल ना, प्रत्येकच चव छान असेल ना. सरांनी आज आपल्या जिभेवरच्या सगळ्या चवी बदलूनच टाकल्यात, सगळ्या चवी खूप छान करून दिलेल्या आहेत, नाही का? चला, आज रविवारच आहे, चवदार जेवणाचा आस्वाद आज दुपारी नक्की घेऊया आणि प्रत्येकच दिवस चवदार चवीच्या जेवणाचाच असेल याची खात्री बाळगूया. चला, तुम्हा सगळ्यांना चवदार जेवणासाठी खूप खूप शुभेच्छा. पुढच्या रविवारी नवीन प्रश्न घेऊन आपण सरांना यशस्वीतामध्ये भेटणार आहोतच. धन्यवाद.